नमस्कार सगळ्यांना. गणपती बाप्पा मोरया. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या बाप्पाचा सण आलेला आहे आणि घराघरामध्ये गोडधोड, फराळ, मोदकांचा सुगंध पसरला आहे, नाही का? पण गरोदर आईसाठी हा काळ थोडा वेगळा असतो, कारण बाळाची काळजी, आपलं आरोग्य आणि सणाचा आनंद हे तीनही सांभाळायला लागतं. तर आज आपण बोलणार आहोत गणपती उत्सवात गर्भवती महिलांनी काय खावं, काय टाळावं आणि काही हेल्दी टिप्स. चला सुरू करूया. आता काय खावं? पहिली गोष्ट, नैसर्गिक, ताजं आणि घरचं खाणं. सणात गोड पदार्थ होणारच, पण आपण काही हेल्दी पर्याय वापरू शकतो. उदाहरणार्थ, साखरविरहित मोदक, गूळ, खजूर, नारळ यांचा वापर करून मोदक तयार केले जाऊ शकतात. हे फायबरयुक्त आहेत, आयर्न देतात आणि पचायला सोपेसुद्धा आहेत. या विषयावर माझा एक व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट मोदक, बदाम, अक्रोड, काजू, खजूर यांचा किस करून मोदक बनवा. यामध्ये हेल्दी फॅट्स मिळतील आणि प्रोटीनसुद्धा मिळेल. त्यानंतर स्टीम्ड मोदक म्हणजेच उकडीचे मोदक. तळलेले मोदक टाळा, पण स्टीम्ड मोदक हे पचायला हलके असतात. नारळ आणि गुळाचं सारण हे मिनरल्स आणि एनर्जी देतात. आणि फळं आणि सलाद वापरायला हरकत नाही. फराळामध्ये जास्त तेलकट पदार्थ असतात, त्यामुळे मध्ये मध्ये ताजी फळं खा. ही फळं तुमचे डायजेशन सुधारतात आणि विटॅमिन्स तुम्हाला याद्वारे मिळतात. आणि पुरेशा प्रमाणात पाणीसुद्धा प्या. सणात आपलं लक्ष गोडधोडावर असतं, पण हायड्रेशन मात्र विसरू नका हां. जेवणामध्ये प्रोटीनसाठी थोडं दूध, दही, डाळींचा समावेश करा. यामुळे काय होणार आहे? तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि बाळाच्या विकासाला मदत होईल. आता काय टाळावं? सगळ्यात महत्त्वाचं, काय टाळायचं ते पाहूया. कारण सणामध्ये आपण नक्कीच थोडं जास्त खातो, पण गर्भावस्थेमध्ये काही गोष्टी जास्त खाल्ल्या तर शरीरावर ताण हा येतोच. सर्वात पहिलं, तळकट पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ. भजी, वडा, तळलेले मोदक हे पचायला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे ॲसिडिटी होणं, गॅसेसची त्रास होणं हे त्रास होतात. सणात थोडा मोह होतो, पण एकदम जास्त खाणं टाळा. दुसरं काय टाळायचं आहे तर मैद्याचे पदार्थ. सणासुदीला मैद्याचे लाडू, बिस्किट्स, फराळाचे पदार्थ मिळतात, पण शरीराला कोणताही पोषण देत नाहीत आणि यामुळे वजनच वाढतं. म्हणून मैद्याचे पदार्थ आवर्जून टाळा. तिसरं आपल्याला काय टाळायचं आहे तर जास्त साखर असलेले पदार्थ. लाडू, पेढे, बर्फी यामध्ये साखर जास्त असते. सगळीकडे साखरेचा वापरच होतो. गर्भावस्थेमध्ये जास्त जर साखर तुम्ही घेतली तर वजन पटकन वाढतं आणि जेस्टेशनल डायबिटीसचा धोकासुद्धा निर्माण होतो. म्हणजेच गर्भावस्थेमध्ये डायबिटीससुद्धा होऊ शकतो. आता चौथं, आता काय टाळावं याबद्दल चौथी टीप असेल, बाजारातले पॅकिंग केलेले गोड पदार्थ टाळायचे आहेत. कारण यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, कृत्रिम रंग असतात, सुगंधसुद्धा वापरलेला असतो, जो शरीरासाठी अजिबात चांगले नाहीत. घरचे पदार्थच खा, जे सुरक्षित असतात. पाचवा मुद्दा असेल, खूप मसालेदार आणि तिखट पदार्थ टाळायचे आहेत, कारण यामुळे ॲसिडिटी आणि पचनाचा त्रास वाढू शकतो. आणि शेवटचा मुद्दा काय टाळायचं यामध्ये असेल तो म्हणजे जास्त कॅफीन. चहा, कॉफी सणासुदीला जास्त घेतली जाते, पण गर्भावस्थेमध्ये त्याचं प्रमाण कमी ठेवा, कारण यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि बाळाच्या विकासावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणजे काय, सण साजरा करा, पण थोडं भान ठेवून. बाप्पा तुम्हाला रागवणार नाहीत, उलट तुमचं आणि बाळाचं आरोग्य पाहून खुश होतील. आता हेल्दी राहण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी. थोडं थोडं खा. एकदम जास्त जर खाल्लं तर पचन बिघडतं, गॅस होतो. साखर, मीठ, तेल यावर कंट्रोल ठेवा. सर्व काही मर्यादित प्रमाणात घ्या. थोडं चालणं चालू ठेवा. थोडा व्यायामसुद्धा चालू ठेवा. तुम्ही योगाभ्यास करत आहात तोसुद्धा चालू ठेवा. त्यामुळे काय होईल, पचन सुधारेल
आणि शरीर तुमचं हलकं राहील. मोदक खाल्ल्यानंतर गिल्ट फ्री राहण्यासाठी दिवसभर संतुलित खा. असं होतं कधी कधी आपण जास्त खातो आणि नंतर पश्चाताप होतो आपल्याला की आपण हे का खाल्लं. तर त्यासाठी दिवसभर दुसऱ्या डाएटवर संतुलन करा. सणाचा आनंद घ्या, पण शरीरावर ताण आणू नका. गणपती बाप्पा आपल्या घरी येतात ते आनंद देण्यासाठी. त्यामुळे आरोग्यदायी सण साजरा करा, तुमच्यासाठी, बाळासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, इतर गर्भवती मम्मींना शेअर करा आणि हेल्दी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.